विधान परिषदेतल्या 7 आमदारांचा कार्यकाळ लवकरच संपणार. उद्धव ठाकरेंसह नीलम गोऱ्हे मिटकरींचा कार्यकाळ संपणार. उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार का याची उत्सुकता. ठाकरेंच्या दबावामुळेच मुंबईत भाजपकडनं मराठी महापौर. रितू तावडेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांनी भाजपला डिवचलं. मुंबईतील मराठी माणूस हिंदू आहे हे भाजपला कळलं, राऊतांचा टोला. पुण्याच्या महापौर आणि उपमहापौर पदाची उद्या निवडणूक. पुणे शहराला उद्या नवे कारभारी मिळणार. महापौर उपमहापौरपदी कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष. नाशिकमध्ये शिवसेनेत नाराजी नाट्य चव्हाट्यावर. शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे नॉट रिचेबल. उपमहापौर निवडणुकीत डावलल्यानं नाराज. महापालिका निवडणुकीतल्या पराभवानंतर मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेत फेरबदल होणार. शहरातील पदांची फेररचना करण्याचा मंत्री प्रताप सरनाईकांचा निर्णय. शिवसेना संघटन अधिक सक्षम करण्यासाठी सरनाईकांचा निर्णय. संघात भारतीय भाषा चालणार. मातृभाषा किंवा हिंदीला पर्याय नाही. केवळ हिंदू व्यक्तीच संघाचा सरसंघचालक बनू शकतो, मोहन भागवतांचं विधान. सोलापुरात ढाब्यावर आढळले 2 ईव्हीएम. राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांचा आरोप. पंचनामा करून मशीन स्ट्रॉंग रूममध्ये ठेवल्या. सीटीईटी परीक्षेदरम्यान महिलांना दागिने काढायला लावले. संभाजीनगरातल्या परीक्षा केंद्रावरचा प्रकार. परीक्षेला आलेल्या महिलांची गैरसोय. राज्यातील कांदा आणि टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका. कांद्याच्या दरात प्रति क्विंटल 700 रुपयांची घसरण. लासलगाव बाजारात कांदा प्रति क्विंटल 1800 वरून 1100 वर, तर टोमॅटोला प्रति किलो 7 रुपयांचा दर. गलवान संघर्षानंतर चीननं 7 दिवसात अणुचाचणी केली. अमेरिकेच्या दाव्यानं मोठी खळबळ. 6 वर्षांनंतर अणुचाचणीबाबत गौप्यस्फोट करण्याचं कारण काय, अनेकांना शंका.